जय शिवराय मित्रांनो आणि स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवरती। सो मित्रांनो, आजचा ब्लॉग आहे असा की आम्ही चाललो आहोत त्र्यंबकेश्वरला, नाशिक ठिकाणी, जे की मी, माझा काका आणि एक माझा भाऊ, आम्ही सगळेजण जाणार आहे शंकर बाप्पाचं दर्शन घ्यायला। सो ह्या ब्लॉगमध्ये एक फॅमिली ब्लॉग आहे, जिकडे मी माझ्या काकांसोबत चाललो आहे त्र्यंबकेश्वरला। सो निघूया, आता झालो आहे मी रेडी, काका पण रेडी होईल, मग तसंच आम्ही गाडी मी डायरेक्ट मोठ्या काकांना पिक करेन, हे आपण पुढे बघूयाच। पण चला आता निघूया आणि डायरेक्ट भेटूया गाडीमध्ये। सो निघालो आम्ही, हा माझा काका आहे, हा गाडी चालवणार, नंतर मग स्विच करणार मी, आणि आता माझ्या एका काकाला पिक करायला चाललो आहे, नानाला, आणि मग पुढे मोठ्या पप्पांना पिक करेन, आणि तसंच मग त्याच्यावर पुढे भावाला पिक करेल, असं पिक करत त्र्यंबकेश्वरला जाऊ आम्ही। सो चला जर्नी स्टार्ट करू, आणि गुड मॉर्निंग, कारण की 4 वाजता आम्ही चालू केली आमची जर्नी। सो चला स्टार्ट करूया आपली जर्नी आणि ब्लॉग पण। झालं आहे माझ्या भावाचं पण पिकअप, आणि आता पिकअप होऊन आता निघालो आहे डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला दर्शनाला महादेवाचा, आणि तो जाऊया आता डायरेक्ट महादेवाचं दर्शन घ्यायला। बोला हर हर महादेव। ड्रायव्हर चेंज, आता मी गाडी चालवतो आहे। तर चला, बघितलं असेल की सकाळचा व्ह्यू, वाव। आता तुमचा भाऊ चालवणार गाडी। दहा मिनिटात त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ असू आम्ही आता। तू कितवंदा आला इकडे? 5-6 वेळा झाले। फर्स्ट टाइम कधी, म्हणजे आई बाबांच्या वेळीच आले ना? बाबांच्या वेळी? नाही, ते नाशिकला मी आले, मित्रांबरोबर आलो। नाना तू कितवा आलाय रे? किती वेळा आलाय? हा, अनगिनत आहे ना नानाचं। मी तर बाबा फर्स्ट टाइम आलोय ह्याचा। मी बघा यार, माझा फोन गाडीचं नाही, राहू दे नाना। काय रे विनू, लोक इकडे सगळे कलश विलश घेऊन चालले, आपण बॅगा घेऊन आम्ही बॅगा घेऊन फिरतोय, पण आमचा पंडित कुठे भेटत नाही। वेअर इज अ पंडित? भटजी कुठे आपला? भटजीचे मी बोलतोय 500 रुपये कापायला लागेल एवढं। लोक पण आम्हाला असं बघतात आहे, पण ठीक आहे। पण मी आता टोपलंय आणि आमच्या पाठी बॅग आहे, नाही खात रे। लालबागचं दर्शन करायला भेटलं नाही मला, बट त्र्यंबकेश्वरमध्ये लालबागच्या राज्याचं दर्शन भेटतंय गाईस। गाईस केस बघा कसले रापरूप सापसूप कापतात। चायला वेडनेसडे मध्ये पण गर्दी प्रो मॅक्स आहे इकडे। ऑल टाइम गर्दी असते की काय? सकाळी खाली पोट नंतर आता 3-4 तासानंतर एक वडापाव खातोय। इट्स नाश्ता टाइम। चलो मग नाश्ता करू आणि मग भेटू। गाईस त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालेलं आहे, आणि छान दर्शन झालेलं आहे, आणि मला आजच कळलं त्र्यंबकेश्वर मंदिर हे का बोललं जातं, कारण की 3 थम्स असतात, ब्रह्मा विष्णू आणि महेशचे, तर त्यामुळे त्यांचं त्र्यंबकेश्वर म्हणून नाव दिलेलं गेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतमध्ये हे नव्हतं, अलाउड नव्हतं कॅमेरा, सो शूट करताना आला, बट येस मी एक्झिटचा शूट केलेला आहे, आणि खूप छान वाटलं इकडे।
आणि खरंच खूप भारी आहे, निसर्ग रम्य आहे एकदम. आणि नक्की तुम्ही या त्र्यंबकेश्वरला. आणि जास्त लांब नाही आहे मुंबईपासून, पण 3 तास हार्डली ड्रायव्हिंग आहे. सो मला आवडला हा. आणि येस, मी परत एकदा व्हिजिट करेन माझ्या मित्रांबरोबर. पण यावेळेस काकांबरोबर आलेलो, नेक्स्ट टाईम मित्रांबरोबर नक्की येईल. आणि थँक्यू सो मच हा व्लॉग बघितल्याबद्दल. आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. हर हर महादेव.